नमस्कार फ्रेंड्स, व्हिजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि अनालिसिसची आपली सिरीज सुरू आहे. यामध्ये आज आपण राज्यशास्त्र हा विषय पाहणार आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. ह्या तीनही टॉपिक्सवर आयोगाने आजपर्यंत जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांना आपण समावेश करू आणि त्यांना योग्य प्रकारे एक्सप्लेन करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे. तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. याशिवाय तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या तिसऱ्या बॅचसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत, परंतु लवकरच हे ॲडमिशन्स क्लोज होतील. तर तुमच्यापैकी असे विद्यार्थी ज्यांना व्हिजन स्टडी सोबत आपला प्रिपरेशन पूर्ण करणं आवडेल असे विद्यार्थी यामध्ये लवकरात लवकर ॲडमिशन घेऊ शकता. याशिवाय संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ॲडमिशन्स ओपन आहेत. यासंबंधीची इतर माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही ती घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या टॉपिककडे वळूया. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. तर आणखी वेळ न घेता डायरेक्टली आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न आहे, योग्य कथन कथने ओळखा. अ विधान आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ब विधान आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क विधान आहे, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आणि ड विधान आहे, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. ओके, हा प्रश्न आयोगाने 2018 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मित्रांनो बघा, कोणताही जर देश असेल त्या देशामध्ये काही तिथले नागरिक असतात आणि काही व्यक्ती असे असतात जे फॉरेन कंट्रीजवरून आलेले असतात, ज्यांना आपण परकीय व्यक्ती म्हणतो. ते विविध कारणासाठी येतात. ते व्यवसायासाठी येऊ शकतात, ते व्हिजिट्स देण्यासाठी येऊ शकतात, पर्यटनासाठी येऊ शकतात किंवा रिसर्चसाठी येऊ शकतात. अशा विविध कार्यासाठी परकीय व्यक्ती एक वेगवेगळ्या देशांमध्ये जे आहे त्यांचं येणं जाणं सुरू असते. भारताबद्दल जर आपण बोललो तर भारतामध्ये सुद्धा भारतीय नागरिक असतात, जे की ज्यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं असतं. आता नागरिक म्हणजे काय म्हणायचं आपण? नागरिक म्हणजे राज्यसंस्थेचा सदस्य. जसं की आपण भारतीय आहो, भारत हा देश आहे, भारतीय देशाचे आपण सदस्य आहोत, म्हणजेच आपण इथले नागरिक आहोत. ठीक आहे. आणि भारत या देशाचं सदस्यत्व आपल्याला मिळालेलं आहे. याचा अर्थच काय? आपल्याला आपल्या देशाचं नागरिकत्व मिळालेलं आहे. आता एखाद्याला जर पर्टिक्युलर देशाचं नागरिकत्व जर हवं असेल किंवा एखाद्या परकीय व्यक्तीला भारताचं नागरिकत्व जर हवं असेल तर त्यासाठी काय पॅरामीटर्स वगैरे आहेत, यासंबंधी सुद्धा एक वेगळा स्पेशल असं नागरिकत्वाचं चॅप्टर आहे, ते तुम्ही अभ्यासू शकता. ठीक आहे. किंवा प्रश्न जर पुढे जर असे काही आले तर त्यांना त्यामध्ये हा सुद्धा पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर फर्स्ट मला सांगायचा अर्थ हा की एखाद्या देशामध्ये नागरिक आणि परकीय व्यक्ती हे दोन्ही असतात. आता हे दोन्ही ज्यावेळी असतात यांना काही अधिकार मिळालेले असतात. काहींना राजकीय अधिकार असतात, सामाजिक अधिकार असतात, नागरिक अधिकार असतात, मूलभूत हक्क काहींना असतात, काहींना नसतात. तर असे वेगवेगळे टर्म्स आहे, कंडिशन्स आहेत ज्यामध्ये त्यांना आपले जे काही अधिकारांचा आणि फॅसिलिटीज ज्या काही असतात, सोयी सुविधा ज्या असतात, त्यांचा ते भरपूर फायदा वगैरे घेत असतात. तर ह्याच संबंधीचा हा प्रश्न आहे. आपण एक एक विधानांना सोडवत चालू आणि पुढे मग थोडंसं अनालिसिस सुद्धा करूया. पहिलं विधान काय होतं? नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. हो, एखाद्या देशाचा जर कोणी जर नागरिक आहे तर त्या पर्टिक्युलर देशामध्ये जे काही नागरी अधिकार आहे ते सगळे नागरी अधिकार त्या पर्टिक्युलर व्यक्तीला मिळतात. जसं की भारतामध्ये जितके काही नागरी अधिकार आहेत, आपण ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया आपल्याला त्या सगळ्या नागरी अधिकार मिळतात. नागरी अधिकारांमध्ये आपण कशाचा कोणकोणत्या गोष्टींचा आपण समावेश करू शकतो? बघा, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मेनली एक समजून घ्या, जर आपल्यावर कुठल्या प्रकारचा जर अत्याचार म्हणू किंवा जर एखाद्याच्या घरी जर चोरी झाली तर यासंबंधी आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण त्यासंबंधी तक्रार नोंदवू शकतो. आपण कुठेही वास्तव्याला राहू शकतो, आपण कुठेही फिरण्यासाठी जाऊ शकतो, आपण एकमेकांसोबत बोलू शकतो, संवाद साधू शकतो. हे जे काही अधिकार असतात ना, हे बेसिक ज्या काही अधिकार आहे, ह्या सगळ्या अधिकारांना आपण म्हणू की नागरी अधिकार असतात. ठीक आहे. तर पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान काय होतं? नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. हो, बट ऑब्वियस ना, एखादा पर्टिक्युलर देशामधला जो काही नागरिक आहे तर त्याला त्या देशामध्ये ज्या काही नागरी अधिकार असतात त्या सगळ्या नागरी अधिकार त्याला प्राप्त झालेले असतात. हा पर्टिक्युलर लोकशाही देशाबद्दल आहे. ठीक आहे. आपण भारताबद्दल जर बोलू तर हो, ॲज अ म्हणजे एक भारताचा नागरिक या नात्याने आपल्याला सगळ्या प्रकारचे राजकीय अधिकार आहेत. ते कसे? आपण मतदान करू शकतो, आपण निवडणुकांमध्ये उभं राहू शकतो. थेट म्हणजे सिम्पली जर ग्रामपंचायतीची जर इलेक्शन असेल तर त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून आपण लोकसभा राज्यसभेपर्यंतच आपण इलेक्शन्स जे आहेत ते आपण लढवू शकतो. ठीक आहे.
असे वेगवेगळे आपल्याला राजकीय अधिकार प्राप्त होतात. हे अधिकार नागरिकांना म्हणजे तो देशाचा जो नागरिक असतो त्याला मिळालेले असतात. ठीक आहे. तिसरं विधान काय? परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. हो, हा सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. परकीय व्यक्तींना म्हणजे जसं की एखाद्या देशातील नागरिकाला ज्या प्रकारे त्या देशातील नागरिक अधिकार प्राप्त होतात, सेम थिंग भारतामध्ये परकीय व्यक्तींना सुद्धा नागरी अधिकारांचा ते उपभोग घेतात. ठीक आहे. आता हे नागरी अधिकार जसं की मी तुम्हाला सांगितलंय की एखाद्याचं जर छळ झालं किंवा चोरी झाली किंवा असेच काही अमानुष कृत्य वगैरे जर झालं तर ह्या संबंधी दाद मागण्यासाठीचा आणि कंप्लेंट करण्यासंबंधीचा परकीय व्यक्तींना सुद्धा अधिकार असतो. ठीक आहे. ओके. ड विधान काय? परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. हा विधान बरोबर असणार आहे का? नाही. परकीय व्यक्ती मतदान करू शकत नाही. परकीय व्यक्ती जो आहे हा इलेक्शन्समध्ये उभा राहू शकत नाही. परकीय व्यक्ती जे आपले उच्च पदस्थ जे काही पद असतात जसे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मग मुख्यमंत्री, पंतप्रधान, एखाद्या संसदेचा सदस्य, हे जे काही जितके काही पद असतात ह्या सगळ्या पदांवर जे आहे परकीय व्यक्ती कधीच विराजमान होऊ शकत नाही. हा, परकीय व्यक्ती मग तो कधी म्हणजे या पदांवर पोहोचू शकतो जर त्यांनी आपल्या घटनेमध्ये ज्या प्रकारचे काही अटी वगैरे ज्या दिलेल्या त्या अटींची पूर्तता करत जर त्यांनी आपल्या देशाचं जर सदस्यत्व जर स्वीकारलं आणि आपल्या देशाचं नागरिकत्व जर त्याला मिळालं तर तो परकीय व्यक्ती जो असतो तो ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे राजकीय अधिकारांचा आणि नागरी अधिकारांचा दोघांचा सुद्धा उपभोग घेऊ शकतो. परंतु आता तो फक्त जर परकीय व्यक्ती आहे तर तो फक्त नागरी अधिकारांचा उपभोग घेऊ शकतो, परंतु राजकीय अधिकार त्याला प्राप्त होत नाही. ठीक आहे. तर इथपर्यंत माहिती तुम्ही आता लक्षात ठेवा. जर मी तुम्हाला मूलभूत हक्कांबद्दल जर सांगितलं तर बघा, मूलभूत हक्क, काही मूलभूत हक्क असे आहे ज्यांचा बेनिफिट किंवा ज्यांचं जे मूलभूत हक्क जे आहे त्यांचा परकीय व्यक्तींना सुद्धा ते मूलभूत हक्क लागू होतात. ठीक आहे. परंतु सगळे मूलभूत हक्क हे परकीय व्यक्तींना लागू होत नाही. जसे की भारताचा जो नागरिक आहे त्याला भारतीय घटनेमध्ये जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत ते सगळे मूलभूत हक्क त्याला लागू असतात. ठीक आहे ना. म्हणजे त्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर तो पर्टिक्युलर भारताचा नागरिक जो आहे तो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद वगैरे मागू शकतो. परंतु काही मूलभूत हक्क असे आहेत जे म्हणजे काहीच मूलभूत हक्क असे आहे की जे परकीय नागरिकाला लागू असतात. सगळेच मूलभूत हक्क परकीय नागरिकाला लागू होत नाही. ठीक आहे. ओके. ते कोणते ते सुद्धा बघून घेऊ. बघा, आपल्या घटनेमध्ये कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे 5 कलमे दिलेली आहेत, पाठ करायला सुद्धा सोपं आहे. 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे 5 मूलभूत हक्क आहे ह्या 5ही मूलभूत हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात. परकीय व्यक्तीला ह्या मूलभूत हक्कांचा फायदा घेता येत नाही. हे मूलभूत हक्क परकीय व्यक्तींना लागू सुद्धा होत नाही. क्लिअर आहे पॉईंट? ओके. आणि इतर जे काही मूलभूत हक्क आहे मग त्या सगळ्या मूलभूत हक्कांचा परकीय व्यक्तीला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि त्यावर सुद्धा ते लागू होतात. ठीक आहे. तर इथपर्यंतची माहिती तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ, ब आणि क हे 3 विधान बरोबर होते आणि ड जो विधान होता तो ड विधान चूक होता, कारण राजकीय अधिकार परकीय व्यक्तींना लागू होत नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला या ठिकाणी पॉइंट्स क्लिअर झालेले असणार. पाहूया पुढचा प्रश्न. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? ओके. हा प्रश्न आयोगाने 2014 मध्ये विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे 2 महिने, दुसरा ऑप्शन 3 महिने, तिसरा ऑप्शन 4 महिने आणि चौथा ऑप्शन आहे 6 महिने. जरी हा प्रश्न 2014 मध्ये आयोगाने विचारला आहे तरी प्रेझेंट कंडिशन मध्ये सुद्धा ही जी कलम आहे कलम 22, या कलम 22चा खूप म्हणजे चर्चेमध्ये होती ही कलम आणि या कलम चर्चेमध्ये असल्यामुळे ऑब्वियस आयोग आपल्याला यावर प्रश्न विचारू शकतो. ते कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ओके. प्रश्न कशाबद्दल विचारलाय? कलम 22. कलम 22 मध्ये आपल्याला कोणता हक्क मिळतो, कोणता मूलभूत हक्क मिळतो आपल्याला, की स्थानबद्धतेसंबंधीचा जे काय म्हणजे स्थानबद्धतेचा जो अधिकार आहे, म्हणजे जर त्याला एखाद्या व्यक्तीला इलिगल प्रोसेसनी त्याला जर स्थानबद्ध जर करण्यात आलेलं असेल तर अशा इलिगल प्रोसेसच्या अगेन्स्ट मध्ये हा व्यक्ती जो आहे आपल्या मूलभूत अधिकारांची दाद उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मागू शकतो. ठीक आहे. ओके. तर प्रश्न आपला हाच आहे की एखाद्या व्यक्तीला जर स्थानबद्ध जर केले आहे, ठीक आहे, तर स्थानबद्ध केले आहे तर हा स्थानबद्धतेचा हा कालावधी जास्तीत जास्त किती महिन्यासाठी असू शकतो, हा आपला या ठिकाणी प्रश्न आहे. ठीक आहे. ओके. बघा, एक गोष्ट समजून घ्या की
हा जो कलम 22 जी आहे, अटक आणि स्थानबद्धता यांपासून संरक्षण, हा एक मूलभूत अधिकार आहे. आता ही जी स्थानबद्धता असते ना मित्रांनो, हे दोन प्रकारची असते. एक स्थानबद्धता असते जे की दंडात्मक स्थानबद्धता असते, आणि दुसरी स्थानबद्धता म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असते. ठीक आहे. आता दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आपला जो काही न्यायव्यवस्था आहे, किंवा न्यायव्यवस्था म्हणण्यापेक्षा आपला जो काही कायदे मंडळ आहे, हा कायदे मंडळाला कन्सिडर करून त्याने जे काही कायदे बनवलेले आहेत आणि आपली जी राज्यघटना आहे त्या घटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये राहूनच एखाद्या व्यक्तीला या प्रकारे स्थानबद्ध केले जाऊ शकते. परंतु त्यावर अन्यायकारकरित्या जर स्थानबद्ध जर केले असेल तर तो त्या संबंधित दाद मागू शकतो. ठीक आहे. ओके. आणि हा जो दाद म्हणजे कलम 22 जी आहे ती भारतीय नागरिकासोबतच परकीय व्यक्तींना सुद्धा लागू असतो. ठीक आहे. ओके. आता एखाद्या व्यक्तीला जर स्थानबद्ध केले आहे तर कोणत्या कारणाने त्याला स्थानबद्ध केले जाऊ शकते? बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, दोन प्रकार, दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक. दंडात्मक म्हणजे काय? एखाद्याने काहीतरी गुन्हा केला आहे आणि गुन्हा केला आहे म्हणून त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ठीक आहे. आणि त्या शिक्षा भोगवण्यासाठी आता त्याला स्थानबद्ध करण्यात आले, हा पहिला. दुसरं काय? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे कशासाठी असते की भविष्यामध्ये एखादा व्यक्ती काही ना काहीतरी कारस्थानी करू शकतो, त्याच्यामुळे सामाजिक द्वेष निर्माण होऊ शकतो, किंवा समाजामधली जी शांतता आहे ती शांतता भंग होऊ शकते. अशा कारणांवरून एखाद्या व्यक्तीला जो आहे आधीच त्याला अटक केली जाते. अटक म्हणण्यापेक्षा त्याला स्थानबद्ध केलं जातं. ठीक आहे. याला काय म्हणतात आपण? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आता हाच जो प्रकार आहे, हाच प्रकार कलम 370 म्हणजे जम्मू काश्मीर मधून जी कलम 370 रद्द करण्यात आली होती, अशा वेळी जम्मू काश्मीरमध्ये जे नेते होते त्या नेत्यांवर हाच प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या कलमांतर्गत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते, कलम 22 अंतर्गत. ठीक आहे. ज्यामध्ये अलगाववादी नेता होते. अलगाववादी नेत्यांचं तर त्यांचं नेहमी सगळ्यांना माहितच आहे की नेहमी ते आपली जी मूळ स्ट्रीम आहे, म्हणजे आपला जे मुख्य जो भारत आहे त्या भारताच्या अगेन्स्टमध्ये ते नेहमी भाषणं द्यायची, आणि मग काश्मीरमध्ये वगैरे जे काही युथ वगैरे असायचे त्यांना ह्या मेन म्हणजे भारतातील लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये वगैरे द्वेष निर्माण करायचे. ठीक आहे. तो पाठ वेगळा. याशिवाय जम्मू काश्मीरचे त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते महबूबा मुफ्ती, त्यांना सुद्धा स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते होते, यांना सुद्धा स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर ह्या कारणावरून मे बी पॉसिबिलिटी आहे की यावेळी सुद्धा एखादा प्रश्न कलम 22 अंतर्गत आयोग विचारू शकतो. ठीक आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. दोन प्रकारचे स्थानबद्धता असतात, त्याबद्दल आपण आता बोललो. ओके. एखाद्या व्यक्तीला जर स्थानबद्ध जर केले तर स्थानबद्ध केल्यानंतर त्याला जास्तीत जास्त 3 महिन्यासाठी स्थानबद्ध केले जाऊ शकते. क्लिअर पॉइंट? 3 महिन्यासाठी त्याला स्थानबद्ध केले जाऊ शकते. आता पहिले काय होतं ना की 44वी घटना दुरुस्ती झाली 1978ची. ह्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय म्हणण्यात आले की हा जो 3 महिन्याचा स्थानबद्धतेचा जो कालावधी आहे तो कमी करून 2 महिने करण्यात आलेला आहे. ठीक आहे. करण्यात आलेला आहे, तो पास सुद्धा झालेला आहे विधेयक त्या संबंधीचा वगैरे. ठीक आहे. परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. ठीक आहे. म्हणून जर आयोगाने आज जरी आपल्याला हा प्रश्न विचारला की स्थानबद्धते अंतर्गत एखाद्या व्यक्तीला किती महिन्यासाठी त्याला स्थानबद्ध केले जाऊ शकते कलम 22 अंतर्गत, तर अजूनही आपला उत्तर जो आहे तो असणार आहे 3 महिने. ठीक आहे. जरी 44वी घटना दुरुस्ती झाली, जरी त्यामध्ये मग बदल करून 2 महिने हा पिरियड 1 महिन्याने कमी करून 2 महिने असा प्रकारे जर करण्यात आला, तर परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून जो पूर्वी प्रचलित होता तोच आपला उत्तर सुद्धा असणार आहे. ठीक आहे. ओके. आता स्थानबद्धता जर आपण म्हणू म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता पर्टिक्युलर आपण ह्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. दंडात्मक बद्दल आपण बोलत नाहीये, कारण तो कायदेशीररित्या असतं, त्याबद्दल मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं यावरून वगैरे त्याच्यामध्ये दाद मागता येत नाही. ठीक आहे. परंतु प्रतिबंधात्मक बद्दल आपण बोलतोय. ठीक आहे. तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा विषय संघ सूचीमध्ये आणि समवर्ती सूचीमध्ये या दोन्ही सूचीमध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि कोणत्या सूचीमध्ये मग देण्यात आलेला नाही, तर राज्य सूचीमध्ये हा विषय देण्यात आलेला नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता संघ सूचीमध्ये देण्यात आलेला आहे, समवर्ती सूचीमध्ये देण्यात आलेला आहे. यावरून आपल्याला हे कळतं की मॅक्झिमम जे अधिकार आहे स्थानबद्धतेसंबंधीचा आणि ते प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयीच्या अधिकारासंबंधी, तर त्याला केंद्र सरकारला ह्या विषयीचे जास्त अधिकार मिळतात. ठीक आहे. कारण एक तर केंद्र सूचीमध्ये आहे आणि समवर्ती सूचीमध्ये सुद्धा आहे. समवर्ती सूचीमध्ये एकाच विषयावर राज्य सरकारने आणि केंद्र शासन दोघांनीही जर कायदे जर केले असणार, तर वरचढ कोणता कायदा ठरतो? जो केंद्र सरकारने ठरवलाय तो कायदा वरचढ ठरतो. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. म्हणूनच हे जे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा जो विषय आहे तो संघसूची आणि
समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे, राज्य सूचीमध्ये हा विषयाला टाकण्यात आलेला नाहीये. ठीक आहे, ओके. बघा, स्थानबद्ध जर एखाद्या व्यक्तीला जर केलं तर त्याला हे सांगणं गरजेचं आहे की त्याला कोणत्या कारणावरून त्यांना स्थानबद्ध वगैरे केले जात आहे. स्थानबद्ध केल्यानंतर त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी सुद्धा मिळायला हवी. तर असे विविध त्यामध्ये काही पॉईंट्स वगैरे सुद्धा देण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर ही इतकी माहिती याबद्दल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला इथपर्यंत पॉईंट्स क्लिअर तरी झाले असणार. ठीक आहे, तर आता ह्या प्रश्नाकडे वळूया. आपला प्रश्न काय होतो की अपवाद वगळता, अपवाद म्हणजे कोणते अपवाद, आता हे दंडात्मक स्थानबद्धता वगैरे जे काही आहे ह्या प्रकारचे अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते. तर आता आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 महिने जे आहे एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते. ठीक आहे, पुढे ते वाढवता सुद्धा येतं, तो पार्ट वेगळा की कशा प्रकारे वगैरे ते वाढवता येते वगैरे, पण तेवढं डीप मध्ये आपल्याला जायचं नाहीये. इथपर्यंत तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तरतुदी बरोबर नाही, नाहीला मार्क करा. ठीक आहे, ओके. पहिला विधान आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ओके. ब विधान आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. क विधान आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. ओके, हे अ ब क 3 विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की ह्यापैकी कोणता विधान हा चुकीचा आहे, बरोबर नाही म्हणजे काय, चुकीचा कोणता विधान आहे असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला मग या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि चांगल्या प्रकारे याला एक्सप्लेन सुद्धा करू. ओके, बघा, या प्रश्नामध्ये 3 कलमांबद्दल आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहिला काय, अविधानामध्ये कलम 21 नुसार 21 बद्दल विचारण्यात आलेला आहे. विधान ब मध्ये 20(2) या कलमाबद्दल विचारण्यात आलेला आहे आणि क जो विधान होतं ह्यामध्ये आपल्याला कलम 14 बद्दल विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर 14 बद्दल सगळ्यांना माहितीच असणार आहे. आपण कलम 20 आणि कलम 21 याबद्दल थोडीशी चर्चा करू आणि त्यानंतर आपल्या या मूळ प्रश्नाकडे आपण येऊया. बघा, कलम 20 आपल्याला काय सांगते. कलम 20 आहे अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. ठीक आहे, अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण याचा अर्थ काय होतो, आणि हा जो अधिकार आहे हा अधिकार म्हणजे भारताचा नागरिक आहे त्याला सुद्धा प्राप्त होतो आणि परकीय व्यक्ती जो असतो त्याला सुद्धा हा अधिकार प्राप्त होत असतो. ठीक आहे, ओके. आता नेमका हा प्रकार काय बघा, एखाद्याने जर अपराध वगैरे केलेला नाहीये किंवा त्याला जर अटक वगैरे जर करण्यात आलेली आहे तर त्यावर मग कशा प्रकारची कारवाई होते, जसे की त्याला फोर्स केलं जातं की आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी किंवा आपला स्वतःचा साक्षीदार होण्यासाठी त्याला फोर्स केलं जातं. एखादा अपराध वगैरे जर त्यांनी जर केला असेल तर त्या अपराधाबद्दल त्याला पुन्हा पुन्हा डबल या प्रकारे शिक्षा वगैरे दिली जात नाही. तर ह्या प्रकारात सगळं काही आहे, तर आपण याबद्दल सगळ्यात काही बोलूया. बघा, नेमकं कलम 20 मध्ये 3 आपल्याला सब पार्ट्स पाहायला मिळतात. कलम 20(1), कलम 20(2) आणि कलम 20(3) असे हे 3 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, कलम 20(1) काय याबद्दल आपण बोलूया. बघा, कलम 20(1) आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. ठीक आहे, एक्स पोस्ट फॅक्टो. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय असतं बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने आज एखादा काहीतरी कार्य केलाय, मे बी तो नैतिकतेला धरून असेल किंवा नसेल, एखादा त्याने आज कार्य केलाय आणि आज केलेल्या कार्य आज जो काही त्याने कार्य केलं आहे ह्या कार्याबद्दल सध्या तरी कुठल्याच प्रकारची शिक्षा नाही आहे किंवा हा जो कार्य आहे कुठल्या प्रकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा कार्य आहे असं काही आज डिक्लेअर करण्यात आलेलं नाहीये. परंतु मे बी असं होऊ शकतं की पुढे जाऊन 1 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी 10 वर्षांनी का असेना की ह्या संबंधीचा एखादा कायदा बनू शकतो आणि कायदा बनल्यानंतर मग तो जो कृत्य होता त्या कृत्याला मग गुन्हा ठरवला जातो. ठीक आहे, तो गुन्हा ठरवला गेला समजू आपण. ठीक आहे, आता 10 वर्षानंतर एखाद्या कृत्याबद्दल जर गुन्हा आहे तो ह्या प्रकारे जर त्याला कन्सिडर करण्यात आलं तर 10 वर्षापूर्वी ह्या व्यक्तीने जो ह्या प्रकारचा जो कार्य केला होता त्याला याबद्दल शिक्षा दिली जाणार का? बघा, शिक्षा दिली जाणार नाही. हाच आहे एक्स पोस्ट फॅक्टो. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होता. ठीक आहे, एक्स पोस्ट फॅक्टो नेमकं सांगायचं काय की कोणत्याही व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केला असल्याचं त्याला दोषी ठरवले जाईल, तसेच प्रचलित कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा देता येणार नाही.
ठीक आहे, याचा अर्थ होतो एक्स पोस्ट फॅक्टो, म्हणजे प्रचलित जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्यासाठीच त्याला शिक्षा दिली जाणार, परंतु फ्युचरमध्ये ह्या संबंधीचा काहीतरी कायदा बनू शकतो आणि तो गुन्हा ठरू शकतो, या आधारावर त्याला शिक्षा दिली जाऊ शकत नाही. ठीक आहे, हाच आहे एक्स पोस्ट फॅक्टो. आय होप तुम्हाला या ठिकाणी हा पॉइंट एक्स पोस्ट फॅक्टोचा क्लिअर झालेला आहे, जो की कलम 20(1) आहे. ठीक आहे, ओके. कलम 20(1) झालं. आता कलम 20(2) काय बघा. कलम 20(2) आहे डबल जेपर्डी बद्दल. ठीक आहे, डबल जेपर्डी नसेल. डबल जेपर्डी नसेल म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला, न्यायालयाने जज जे आहे त्याला शिक्षा दिली. ठीक आहे, आता न्यायालय वेगवेगळे आहे, कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. आता प्रत्येक ठिकाणी जर खटला चालला तर प्रत्येक ठिकाणी असं होऊ शकतं ना की प्रत्येक ठिकाणचे जे काही न्यायालय आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा त्या व्यक्तीला दिली असणार. ठीक आहे, तर शिक्षा जर वेगवेगळी प्रकारची जरी शिक्षा दिली असणार तरी त्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा दिली जाऊ शकत नाही. ठीक आहे, हा होतो डबल जेपर्डी नसणे. डबल नावामध्ये दिल्याप्रमाणे डबल जेपर्डी नसणे म्हणजे एकाच गुन्ह्याबद्दल त्याला वारंवार शिक्षा केली जाऊ शकत नाही, हे आहे डबल जेपर्डी. ठीक आहे, इतकं साधा सरळ अर्थ लक्षात ठेवा, जास्त आपल्याला डीपमध्ये यामध्ये सुद्धा जाण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, ओके. डबल जेपर्डी नसणे हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होतो. डबल जेपर्डी बद्दल पुन्हा एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की डबल जेपर्डी पासून संरक्षण हा फक्त न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणासमोर चालू असलेल्या ज्या काही कारवाई आहेत त्यांबाबतच होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे या संबंधीचं संरक्षण जे आहे ते डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर ज्या काही कारवाई वगैरे जर सुरू असेल तर त्यामध्ये हा लागू होत नाही. फक्त न्यायालयासमोर जर खटला सुरू आहे तर न्यायालयामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या काही त्यांना शिक्षा आहे त्या डबल एकाच गुन्ह्यासाठी दिल्या जाऊ शकत नाही. या संबंधीचा हा डबल जेपर्डी होता. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होतोय. ओके. तिसरे महत्वाचं म्हणजे काय, कलम 20(3) हे काय, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला आहे तर त्याला तुम्ही किंवा पोलीस यंत्रणा वगैरे जे आहे ते त्याला फोर्स नाही करू शकत कुठल्याच गोष्टीसाठी की हो तू ह्या गोष्टी एखाद्या गोष्टीला म्हणजे तुम्ही जर गुन्हा जर केला आहे तर तुला आता ते स्वीकारावंच लागणार की तू गुन्हा केलाय आणि स्वतःबद्दल तू साक्षीदार हो की तू गुन्हा केलाय, याबद्दलची सक्ती केली जाऊ शकत नाही. ठीक आहे, स्वेच्छेने एखादा व्यक्ती आपला गुन्हा कबूल करू शकतो परंतु या संबंधी त्याच्यावर सक्ती केली जाऊ शकत नाही की तू गुन्हा केलाय म्हणून. ठीक आहे, ओके. परंतु काही अपवाद आहे यामध्ये, जसे की संशयामुळे एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट करण्यात आली पोलिसांमार्फत तर पोलिसांना जर कन्फर्म असेल की ह्या व्यक्तीनेच एखाद्याचा जर मर्डर केला किंवा खून केलाय तर त्याने कोणत्या शस्त्राने त्या व्यक्तीचा खून केला आहे तर ह्यासाठी त्यावर सक्ती केली जाऊ शकते. ठीक आहे ना, म्हणजे त्यांना जर पुरावा वगैरे जर हवा असेल पोलिसांना वगैरे तर पुराव्यासाठी वगैरे सक्ती केली जाऊ शकते. याशिवाय कोर्टासमोर हजर करण्यासाठी त्या व्यक्तीवर सक्ती केली जाऊ शकते की तुला कोर्टासमोर हजर व्हायचंय. तर असे काही अपवाद आहेत, परंतु कलम 20(3) काय म्हणतं, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. ठीक आहे, म्हणजेच आपण कलम 20 मध्ये काय बघितलं, मेनली कलम 20 होती अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. ठीक आहे, त्यामध्ये कलम 20(1) आपण बघितली एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. ठीक आहे, नंतर कलम 20(2) पाहलो आपण, ज्यामध्ये डबल जेपर्डी नसेल ह्याबद्दल ती कलम होती, आणि कलम 20(3) आपण बघितली जे की स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे या संबंधी ती कलम होती. ठीक आहे, तर हे या ठिकाणी पर्यंत तुम्हाला कलम 20 क्लिअर झालाय. आता थोडंसं आपण कलम 21 बद्दल बोलूया. कलम 21 काय म्हणतं आपल्याला, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. ठीक आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण म्हणजे काय की कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारे त्याच्या जीवाला किंवा त्याचा जीव घेतला जाणार नाही, त्याचं व्यक्तिगत जे काही स्वातंत्र्य आहे ते व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, या संबंधी ती कलम आहे. ठीक आहे, आता याला थोडंसं प्रॉपर डिटेलमध्ये बघूया. कलम 21 अंतर्गत एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे या कलमाखाली त्याला वेगवेगळे हक्क प्राप्त होतात, जसे की मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा हक्क, म्हणजे प्रदूषणरहित पाणी आणि हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क, उपजीविकेचा हक्क, एकांताचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क. ठीक आहे, एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरोधी हक्क, असे विविध हक्क त्याला प्राप्त झालेले असतात कलम 21 अंतर्गत. ठीक आहे, मेनली शब्दशः या प्रकारे म्हणजे रचना त्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे, रेफरन्स बुक्समध्ये दिलेली आहे की कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांपासून वंचित केले जाणार नाही. ठीक आहे,
ह्या प्रकारे त्या पुस्तकांमध्ये या संबंधीची व्याख्या केलेली आहे. ठीक आहे, तर असा हा कलम 21 होता. ठीक आहे, आता आपण नेमकं आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपल्या प्रश्नामध्ये पहिलं विधान होतं, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. हो, हा विधान या ठिकाणी बरोबर आहे, लक्षात घ्या. परंतु माझ्याजवळ मी जी काही बुक्स रेफर केलेली आहे ह्या प्रश्न काढण्यासंबंधी, तर मला असं निदर्शनास आलंय की या ठिकाणी आयोगाने जो प्रश्न होता हा प्रश्न चुकीचं ठरवलेलं आहे. आता ते कशा प्रकारे ठरवलं हे मला सुद्धा व्यवस्थित लक्षात आलेलं नाही, तर म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी रेफरन्स बुकमध्ये शब्दशः जे वर्णन केलं आहे मी ते शब्दशः वर्णन पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो. कलम 21 काय म्हणतं की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांपासून वंचित केले जाणार नाही. ठीक आहे, असा शब्दशः अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आणि सेम थिंग अविधान सुद्धा असंच म्हणतो ना की भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ठीक आहे, तर माझ्या मते हा जो पहिला विधान आहे अविधान हा बरोबर आहे. ब विधान काय, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. बरोबर, ब विधान सुद्धा बरोबर आहे. कलम 20(2) कशाच्या संदर्भात आहे, डबल जेपर्डी नसणे, म्हणजेच एकाच गुन्ह्यासाठी त्याला वारंवार शिक्षा केली जाऊ शकत नाही आणि वारंवार त्यावर खटला सुद्धा चालवला जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून ब विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. क विधान काय म्हणतो, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. बट ऑब्वियस हा क विधान सुद्धा या ठिकाणी अगदी बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. बट माझ्याजवळ जे बुक्स अवेलेबल आहे त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1. हा विधान चुकीचं आहे असं या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे. जर मी चुकत असेल तर मला प्लीज तुम्ही करेक्ट करा, कमेंटमध्ये कळवा की या ठिकाणी मी जे सांगत आहोत ते चुकीचं आहे, चुकीचं होतं किती बरोबर होतं. ठीक आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ती इन्फॉर्मेशन अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण आयोगाच्या प्रश्नाला कन्सिडर करू. आयोगाने प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडायचा आहे आपल्याला. ठीक आहे, प्रश्न कशाबद्दल आहे, भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्कासंबंधीचा. ओके, अविधान काय म्हणतो, मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो. हा विधान बरोबर आहे. ब विधान काय, मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते. ओके, क विधान काय, संसद 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. ओके, आणि ड विधान आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते. आणि खाली मग 1, 2, 3, 4 ह्या प्रकारे पर्याय दिलेले आहेत. ओके, आपण नेमकं समजून घेऊ की नागरिकांना उपलब्ध असलेले जे काही मूलभूत हक्क असतात त्या मूलभूत हक्कांवर जर गदा जर आली किंवा मूलभूत हक्कांचं जर कोणामार्फत जर उल्लंघन जर करण्यात आलं तर मग त्याला कशा प्रकारे ते मूलभूत अधिकार पुन्हा आपल्याकडे तो व्यक्ती घेऊ शकतो या संबंधी आपण थोडंसं समजून घेऊया. बघा, मूलभूत अधिकाराबद्दल जर आपण बोललो तर घटनेचा भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांबद्दल या संबंधीचं वर्णन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मूलभूत अधिकारामध्ये कलम किती आहे, कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता एखाद्या व्यक्तीचा जर मूलभूत हक्क काढून घेण्यात जर आलाय, त्याला सरकारी नोकरामार्फत किंवा कोणत्याही व्यक्तीमार्फत जर एखाद्याचा मूलभूत हक्क हिरावून घेण्यात जर आलेला आहे तर ह्या संबंधी सर्वोच्च न्यायालय जे आहे विविध निर्देश देत असतो, विविध आदेश देत असतो, त्यांना आपण रिट्स म्हणतो. ठीक आहे, तर ह्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार असतो. तर हे रिट्स काय आहे, कशा प्रकारचे निर्देश आहे, कशा प्रकारचे आदेश आहे ज्यांना आपण प्राधिलेख म्हणतो ते आपण आता बघूच लवकर. ठीक आहे, ओके. बघा, सर्वोच्च न्यायालयासमोर पहिले आपण एक्सप्लेनेशन बघू आणि त्यानंतर प्रश्नाकडे येऊया. बघा, एखाद्या व्यक्तीचा जर मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन जर झालं तर सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख काढतो. हे प्राधिलेख एकूण 4 प्रकारचे असतात.
पहिला जो प्राधिलेख आहे तो आहे हेबियस कॉर्पस, दुसरा आहे मॅन्डमस, तिसरा आहे प्रोहिबिशन आणि चौथा आहे सर्शिओरी. ठीक आहे, आता हे नेमकं काय आहे ह्याबद्दल सुद्धा आपण शॉर्टमध्ये अगदी माहिती घेऊया. पहिल्यांदा आपण हेबियस कॉर्पस बद्दल बोलूया. बघा, हेबियस कॉर्पस मुख्य जर पॉसिबल जर असेल तुम्हाला तर हे ह्या सिक्वेन्समध्येच नावं लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्येच नावं लक्षात ठेवा, जसे की हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन आणि सर्शिओरी. ठीक आहे, आता आपण हेबियस कॉर्पस बद्दल बोलूया. बघा, हेबियस कॉर्पस ज्याला मराठीमध्ये नाव आहे देहोपस्थिती म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरणाशी संबंधित हा प्राधिलेख आहे. म्हणजे एखाद्याला जर अकायदेशीररित्या जर त्याला अटक जर करण्यात आली असेल तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकारचा अध्यादेश काढतो हेबियस कॉर्पसचा, ज्याचा अर्थ असा होतो देहोपस्थिती म्हणजे आमच्या समोर त्या व्यक्तीला तुम्ही उपस्थित करा, सदेह त्याला उपस्थित करा, ह्या प्रकारचा असतो. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की हेबियस कॉर्पस कधी काढला जातो, जर बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली असेल तर. ठीक आहे, ओके. आता हा कोणाविरुद्ध काढला जातो? सार्वजनिक प्राधिकारी विरुद्ध काढला जातो आणि खासगी व्यक्ती विरुद्ध सुद्धा काढला जातो. ते कशा प्रकारे? बघा, आपण नॉर्मली आपलं जीवन आपण जगत असतो. नॉर्मली जीवनामध्ये आपला जो कॉन्टॅक्ट आहे ते विविध लोकांसोबत येतो, ज्यामध्ये सरकारी नोकर वर्गाचा समावेश होतो. त्यासोबतच इतर जे काही नागरिक असतात, सामान्य नागरिक, त्यांच्यासोबत सुद्धा आपला कॉन्टॅक्ट येत होतो. तर अशा दोघांमार्फत म्हणजे म्हणजे जे काही सार्वजनिक प्राधिकारी जो असतो किंवा सरकारी नोकर जो असतो त्यापासून सुद्धा आपल्या मूलभूत अधिकारांवर कधी कधी गदा येऊ शकतो. कधी कधी ते मूलभूत अधिकार तो म्हणजे सरकारी व्यक्ती जो आहे तो हिरावून घेतो. कधी कधी असं होतो की सामान्य व्यक्ती सुद्धा नोविंगली किंवा अननोविंगली, जाणून बुजून किंवा माहीत असून किंवा कधी कधी माहीत नसून सुद्धा हे असे कृत्य घडतात की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना हिरावून घेतलं जातं. ठीक आहे, म्हणूनच हा जो प्राधिलेख आहे हेबियस कॉर्पस हा सार्वजनिक प्राधिकारी आणि खासगी व्यक्ती यांच्या विरुद्ध काढला जातो. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर येऊ आपण मॅन्डमसला मराठीमध्ये नाव आहे परमादेश यालाच किंवा महादेश आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आता मॅन्डमस कधी काढला जातो? बघा, एखादा सार्वजनिक अधिकारी आहे त्याच्या कर्तव्यामध्ये तो कमी पडत आहे. ठीक आहे, आणि कमी पडल्यामुळे काय झालं की एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्क मग ते हिरावून घेण्यात आलं. ठीक आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा व्यक्ती भूमी अभिलेख ऑफिसमध्ये गेला, त्याचं काहीतरी प्रॉपर्टीचं काहीतरी काम होतं आणि त्या काम करण्यासाठी तो सतत येणं जाणं करत आहे, परंतु संबंधित अधिकारी जो आहे तो त्याचं काम करत नाहीये. त्या संबंधित तो लाच मागत आहे. ठीक आहे ना, लाच मागत आहे म्हणजे रिश्वत मागत आहे. तर मग ह्याचा अर्थ काय झालं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा हा अधिकार होता की त्या व्यक्तीकडून त्याचा जमिनीचा जो काही कार्य आहे तो जमिनीचं कार्य व्हायला हवं होतं, परंतु ह्या मूलभूत हक्काचं त्याचं उल्लंघन झालं आणि तेव्हाच मॅन्डमस काढला जातो म्हणजे परमादेश काढला जातो. ठीक आहे, तर हा परमादेश आता कोणाविरुद्ध काढला जाणार? बट ऑब्वियस सरकारी सार्वजनिक ज्या काही संस्था असतात त्यांच्या विरुद्ध, महामंडळे, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण, सरकार जे असतं सरकारमार्फत सुद्धा कधी कधी एक मेजॉरिटी संबंधी वगैरे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर वगैरे जे काही आहे कधी कधी म्हणजे ते रद्द केले जातात किंवा त्यावर कधी कधी आळा घातला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा मॅन्डमस होता. ठीक आहे, ज्यांना आपण म्हणू आपण परमादेश किंवा महादेश. ठीक आहे, आता खासगी व्यक्तीबद्दल काढला जातो का? हा नाही. मॅन्डमस जनरली सरकारशी रिलेटेड हा मॅन्डमस असतो की सरकार म्हणजेच काय, गव्हर्नमेंट असो आणि मग पुढे मग ते प्रशासन असो, तर यांच्या मार्फत जर एखाद्या व्यक्तीचं मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन जर होत असेल तर मॅन्डमस काढला जातो. ठीक आहे, आता आपण येऊ प्रोहिबिशन बद्दल. ठीक आहे, प्रोहिबिशन म्हणजे काय? मराठीमध्ये त्याचं नाव आहे प्रतिषेध. ठीक आहे, नावावरून तुम्हाला कळणार प्रोहिबिशन बद्दल सांगण्यासारखं महत्वाचं असं आहे की वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंध करतो यामध्ये. ठीक आहे, ते कशा प्रकारे? एखाद्या कनिष्ठ न्यायालयामध्ये एखाद्या प्रकारचा जर खटला सुरू आहे, ठीक आहे, परंतु हा जो खटला आहे हा खटला त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. कोणाच्या? कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये तो खटला येत नाही, तरी सुद्धा ह्या प्रकारचा खटला जर कनिष्ठ न्यायालयामध्ये जर सुरू असेल तर अशा वेळी वरिष्ठ न्यायालय जो आहे कनिष्ठ न्यायालयावर प्रोहिबिशन हा अध्यादेश देतो की हा जो संबंधित जो काही खटला आहे हा खटला तुमच्या कार्यक्षेत्रातला मधला नाहीये, म्हणून त्याला एका प्रकारे रिस्ट्रिक्ट करतो, त्याला थांबवतो. ठीक आहे, तर असा हा प्रोहिबिशन होता. ठीक आहे, ऑब्वियस हा कोणाविरुद्ध असणार आहे? न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकाराविरुद्ध हा प्रोहिबिशन लागू होतो. ठीक आहे, ओके. आता शेवटचं म्हणजे सर्शिओरी म्हणजेच काय? उत्प्रेषण किंवा प्राकर्षण म्हणू आपण त्याला मराठीमध्ये, उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण. ओके, सर्शिओरी हा सुद्धा जो आहे न्यायिक
म्हणजे समस्येशी संबंधित आहे. ठीक आहे. कनिष्ठ न्यायालयाकडे जो प्रलंबित एखादा जर खटला जर असेल तर वरिष्ठ न्यायालय ह्या संबंधीचा खटला काढून आपल्या अंडरमध्ये घेतो. म्हणजेच कनिष्ठ न्यायालय म्हणून तो खटला काढून घ्यायचा आणि आपल्या अंडरमध्ये घ्यायचा. ठीक आहे. तर हा अशा प्रकारे सर्शिओरी असतं. ठीक आहे. आता हा कोणाविरुद्ध काढला जाणार सर्शिओरी? तर न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याबद्दल. म्हणजे प्रशासकीय अधिकारी जर असेल, त्याच्याजवळ जे काही अधिकार असेल आणि तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असेल किंवा दिरंगाई जर करत असेल तर त्याच्याजवळ जे काही पॉवर होते ते पॉवर काढून घेतल्या जातं. ठीक आहे. तर असं ते होतं सर्शिओरी. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे पॉइंट्स क्लिअर झाले असणार. हेबियस कॉर्पस काय, मॅन्डमस काय, प्रोहिबिशन काय आणि सर्शिओरी काय आहे, ज्यांना आपण म्हणू प्राधिलेख. ठीक आहे. आता प्राधिलेख हे नेमकं कोणत्या कलमा अंतर्गत येत आहे? बघा, हा कलम आहे कलम 32. लक्षात घ्या, खूप महत्वाचा आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आपण याला म्हणू. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं असेल तर त्याला ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय जो आहे विविध प्रकारचे अध्यादेश जारी करतो, प्राधिलेख जारी करतो, माफ करा. तर त्याला आपण म्हणू घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ठीक आहे. तर यामध्ये हे 4 पॉईंट होते: हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन आणि सर्शिओरी. आयोगाने भरपूर वेळा ह्या एका पॉईंटवर भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवणं आपल्याला भाग आहे. ओके. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. आपलं अविधान होतं मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो. बट ऑब्वियस मागू शकतो. अविधान बरोबर आहे. ब विधान काय आहे? मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकतो. हो, परमादेश काढू शकतो मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी. आता हा परमादेश कशासाठी काढला जातो, कोणाविरुद्ध काढला जातो? तर सरकारी अधिकारी विरुद्ध मेनली ते काढला जातो. आणि परमादेशला आपण काय म्हणू? मॅन्डमस. ठीक आहे, मी आताच तुम्हाला सांगितलंय. तर ब सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. क विधान काय होतं? संसद 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. ओके. तर घटनात्मक संरक्षणाचा हक्क संसद निलंबित करू शकते का? हा हक्क संसदेला आहे का? ठीक आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणती कलम? मी आताच तुम्हाला सांगितलंय कलम 32 कलम. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा जो तत्व आहे ना, हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट आपल्या घटनेची जी मूलभूत चौकट आहे या चौकटीमधला हा भाग आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा काढून घेता येत नाही संसदेला. ठीक आहे. संसदेने जर या प्रकारचा काहीतरी प्रस्ताव जर केला, पास जरी झाला ते, तर सर्वोच्च न्यायालय मग त्यावर ऑब्जेक्शन घेतो. ठीक आहे. आणि मग ते पुन्हा जशाच्या तशा त्याला ते करू शकतो. म्हणजेच मला सांगायचं आहे की घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे कलम 32 जो आहे हे राज्यघटनेच्या मूल जी चौकट आहे या चौकटी संबंधीचा ही कलम आहे. आणि राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला साईडला करून कुठल्याच प्रकारचे नवीन असा कायदा कलम तयार करता येत नाही. याबद्दल माहिती आपण चांगल्या प्रकारे प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ती घेतलेली आहे. ठीक आहे. ओके. तर म्हणजे क विधान या ठिकाणी चुकीचं ठरतो. आता आपण पाहू ड विधान. ड विधान काय? सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचता इतर न्यायालयांना या हक्काची अंमलबजावणी करण्याचे अधिकार संसद देऊ शकते का? हो, हा विधान बरोबर आहे. परंतु यामध्ये पाहण्यासारखी गोष्ट अशी की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचता हा वर्ड या ठिकाणी महत्वाचा आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचता इतर न्यायालयांना या हक्काची अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकतो. म्हणजे ड सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड बरोबर. ठीक आहे. म्हणजेच क हा विधान चुकलेला होता. आयोगाने हा प्रश्न 2013 मध्ये विचारलेला आहे, परंतु ह्यावर आधारित इतर भरपूर सारे प्रश्न वेळोवेळी आयोगाने विचारलेले आहेत. म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही? ओके. समाजवादी तत्व कोणते नाही असा आपला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन. दुसरं ऑप्शन आहे समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. तिसरं ऑप्शन आहे समान नागरी कायदा. आणि चौथं ऑप्शन आहे संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे. ओके. एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जे चारही जे पर्याय दिलेले आहे हे सगळ्याचे सगळे मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे. ओके. आता मार्गदर्शक तत्वे जे आहेत ना मित्रांनो आपले, हे मार्गदर्शक तत्वे मुख्यतः 3 असे मेन त्याचे पार्ट्स आहेत, ज्यामध्ये आपण समाजवादी तत्व आहे, ज्यामध्ये गांधीवादी तत्व आहे आणि ज्यामध्ये पाश्चिमात्य उदारमतवादी तत्वे सुद्धा आहेत. ठीक आहे.
तर एकदम डीप मध्ये मी सांगणार नाही की कोणकोणते तत्व कशा प्रकारचे आहे, परंतु हे तत्व आहेत आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ सुद्धा असायला हवं की कोणते तत्व हे समाजवादी तत्व आहे, कोणते तत्व हे गांधीवादी तत्व आहे आणि कोणते तत्व हे पाश्चिमात्य उदारमतवादी तत्व आहे. ठीक आहे. ओके. मार्गदर्शक तत्वांबद्दल जर मी तुम्हाला सांगणार तर घटनेचा भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात. म्हणजेच जस्ट मूलभूत हक्क चॅप्टर संपतो आणि लगेच मार्गदर्शक तत्वांचा चॅप्टर सुरू होतो. ठीक आहे ना. म्हणजे कलम 12 ते 36 पर्यंत, कलम 12 ते 35 पर्यंत काय होतं, मूलभूत हक्क होते आणि कलम 36 ते कलम 51 पर्यंत काय आता मार्गदर्शक तत्वे आहे. ठीक आहे. भाग कोणता, भाग 4. ओके. बघा ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ना, हे मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश घटनेवरून स्वीकारलेली आहे. ठीक आहे. आयर्लंडची जी राज्यघटना आहे त्यावरून आपण हे तत्व स्वीकारलेली आहे. ही सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी असायला हवी. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे जे मार्गदर्शक तत्वे जे असतात हे एका प्रकारचे आदेश आहे की सरकारने काय करायला हवं. ठीक आहे. एक छोटंसं पॉईंट पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व ह्यांमध्ये एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. मूलभूत हक्क काय आहे, निगेटिव्ह, आणि मार्गदर्शक तत्वे काय हे पॉझिटिव्ह आहे. दोन्ही जे आहे सरकारला उद्देशून करण्यात आलेले आहे. ठीक आहे. कशा प्रकारे, मूलभूत हक्कांचा उल्लंघन करू नये. कोण करू नये, सरकारने, गव्हर्नमेंटनी मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू नये. म्हणजे हे काय निगेटिव्ह सेन्स येतो याच्यामध्ये. म्हणजेच मला सांगायचं आहे की जितके काही मूलभूत हक्क आहेत ते सगळे मूलभूत हक्क एक निगेटिव्ह सेन्स आहे, म्हणजे सरकारने काय करू नये यासाठी ते मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, सरकारने काय करायला हवं यामध्ये आपल्याला कोणता सेन्स येतोय, पॉझिटिव्ह सेन्स येतोय. ठीक आहे ना. म्हणजेच मूलभूत हक्क हा निगेटिव्ह सेन्स मध्ये म्हणजे सरकारने काय करू नये, आणि मार्गदर्शक तत्व हे पॉझिटिव्ह सेन्स येतो म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे या प्रकारचं आहे. ठीक आहे. ओके. तर आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपल्या प्रश्नामध्ये प्रश्न होता मार्गदर्शक तत्वामध्ये कोणते तत्व हे समाजवादी तत्व नाही. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समान नागरी कायदा जो आहे हा समाजवादी तत्व नाही. ओके. म्हणजे तिसरा जो पर्याय होता समान नागरी कायदा, समान नागरी कायदा हा समाजवादी तत्व नाहीये. आणि वरचे जे 1, 2 आणि चौथा जो पर्याय आहे हे सगळे समाजवादी तत्व आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. समान नागरी कायदा कलम कोणती, कलम 44. मग आता समाजवादी तत्व नाही आहे समान नागरी कायदा, तर मग हा कुठल्या प्रकारचा तत्व आहे, हा आहे पश्चिमात्य उदारमतवादी तत्व. लक्षात ठेवा, पश्चिमात्य उदारमतवादी तत्व आहे कोणता, समाज नागरी कायदा. ठीक आहे. आय होप तुम्हाला या ठिकाणी हा पॉइंट क्लिअर होत आहे. ठीक आहे. ओके. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे झाला. ओके. अ ऑप्शन आहे, अविधान आहे उत्पन्नातील विषमता कमी करणे, ब विधान पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे, क विधान आहे समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, ड विधान आहे समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, आणि ई विधान आहे सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. ओके. तर ह्यापैकी कोणता, बघा एक मूलभूत म्हणजे आपले मार्गदर्शक तत्वे जे आहेत, आपण जसं की सांगितलंय की ज्यावेळी घटना अस्तित्वात आली तेव्हापासूनच मार्गदर्शक तत्व त्यामध्ये ऑलरेडी होतेच. ठीक आहे. परंतु मग वेळोवेळी वेगवेगळी जे काही घटना दुरुस्ती होत गेली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार वेगवेगळे मार्गदर्शक तत्वे जे आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आले होते. ठीक आहे. मेनली 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, असे हे मुख्यतः 3 घटना दुरुस्त्या होत्या ज्यांमध्ये मार्गदर्शक तत्व जे आहे त्यांना ऍड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर ही माहिती खूप जास्त महत्वाची आहे. ओके. आपल्याला पाहायचं आहे आधी की कोणते मार्गदर्शक तत्वे जे आहेत आधी राज्यघटनेमध्ये नव्हते परंतु नंतर त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर उत्पन्नातील विषमता कमी करणे, अ जो विधान आहे, तर अविधान जो आहे हा मार्गदर्शक तत्व आधी राज्यघटनेमध्ये नव्हता परंतु नंतर त्याला ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ओके. ब विधान काय, पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन आणि वने व वन्यजीव सृष्टीचे रक्षण, हो हा सुद्धा मार्गदर्शक तत्व आहे आणि हा पॉइंट सुद्धा आधी नव्हता परंतु नंतर त्याला मेन्शन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ओके. समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, तर हा ऑलरेडी ज्यावेळी घटना अस्तित्वात आली तेव्हापासूनच हा जो मार्गदर्शक तत्व आहे हा त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. ओके. ड विधान काय, समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, हा सुद्धा पॉइंट आधी नव्हता आणि नंतर ऍड करण्यात आलेला आहे. आणि ई विधान काय, सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे.
हा विधान आधीपासूनच आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश झालेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड हे विधान आधी हे जे मार्गदर्शक तत्वे आहे हे आधी राज्यघटनेमध्ये नव्हती, परंतु वेगवेगळ्या घटना दुरुस्ती करून मग त्यांना त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं जाणून घेऊ की कोणते मार्गदर्शक तत्व कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्यामध्ये त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहिला जो विधान होता उत्पन्नातील विषमता कमी करणे, 44वी घटना दुरुस्ती झाली होती. कलम 38(2) त्यामध्ये टाकण्यात आलं जे की उत्पन्नातील विषमता कमी करणे याशी संबंधित होतं. ठीक आहे, ब विधान होतं पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीव सृष्टीचे संरक्षण करणे. हो, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, वने व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे ही 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ची आणि 48A हा कलम त्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर ड विधान होतं आपलं समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. तर हा सुद्धा जो तत्व आहे मार्गदर्शक तत्व हा 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये 39A हा नवीन मार्गदर्शक तत्व त्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि इतर जे मार्गदर्शक तत्व आहेत ते ऍज इट इज ऑलरेडी त्यामध्ये प्रेझेंट होते. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आय होप तुम्हाला या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर होत आहे. आता मार्गदर्शक तत्व घटनेचा कलम फक्त 4 मध्येच म्हणजे 4 मध्येच दिलेला आहे असं आहे का? नाही, असं नाहीये. बघा, मार्गदर्शक तत्व भाग 4 मध्ये तर आहे, परंतु आपली जी राज्यघटना आहे राज्यघटनेच्या इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शक तत्वे पाहायला मिळतात. ठीक आहे, जसे की कलम 335 काय म्हणतं, सेवा आणि पदे यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे हक्क असायला हवं. ही एका प्रकारचे मार्गदर्शक तत्व आहे कलम 335. ठीक आहे, ओके. यासोबतच कलम 350A आहे. कलम 350A कशावर अवलंबून आहे? प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी कोणाची आहे? राज्य सरकारची. बट ऑब्वियस. ठीक आहे, तर हा सुद्धा बाहेरचा भाग आहे, मार्गदर्शक तत्वांच्या बाहेर दिलेला आहे. ठीक आहे, यासोबतच कलम 351 काय की हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. ठीक आहे, तर हे वेगवेगळी मार्गदर्शक तत्वे म्हणजे मला सांगायचा अर्थ नेमका हा आहे की मूळ जे आपले मार्गदर्शक तत्व घटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहे, याशिवाय इतर भागांमध्ये सुद्धा इतर राज्यघटनेच्या पार्ट्समध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. एखादा प्रश्न आयोग या संदर्भात विचारू शकतो. ठीक आहे, तर आयोगाने हा प्रश्न जो होता आपण आता बघितला तो 2018 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला होता. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले आहे? ओके, हा प्रश्न आयोगाने 2015 मध्ये विचारले होतं. ऑप्शन आहे कलम 36, दुसरा ऑप्शन आहे कलम 46, तिसरा ऑप्शन कलम 39 आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. ओके, डायरेक्टली या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 46. कलम 46 मध्ये काय? कलम 46 कशाशी संदर्भात आहे? मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. ठीक आहे, हे मार्गदर्शक तत्व कशाशी संदर्भित आहे? संबंधित आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर जे काही दुर्बल घटक असतात त्यांचा शैक्षणिक, आर्थिक यांचे हितसंवर्धन जोपासण्याशी संबंधित आहे कलम 46. ठीक आहे, या अंतर्गत काय येतं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ज्यांमध्ये वन्य जमातींचा वगैरे समावेश होतो, यांच्याजवळ ज्या काही जमिनी असतात, यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात, हे प्रॉपर्टी सामान्य नागरिकांना विकता येत नाही, म्हणजे ते आपापसामध्ये ते विकू शकतात. ठीक आहे, म्हणजे अनुसूचित जाती इतर म्हणजे अनुसूचित जाती जी आहे ती आपल्यामध्ये लोकांमध्ये ते देवाणघेवाण ते करू शकतात, परंतु ओबीसी वाल्यांना, ओपन वाल्यांना, SC वाल्यांना यांना जे आहे ह्या सगळ्या प्रॉपर्टी ते विकू शकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे काय कलम 46 संबंधीचा मार्गदर्शक तत्व जे की राज्य फॉलो करतात. महाराष्ट्रामध्ये यासाठी लिंगप्पा विरुद्ध महाराष्ट्र शासन एक खटला चाललेला होता 1985 मध्ये. ठीक आहे, आणि त्यावेळी या खटल्यामध्ये असं सांगण्यात आलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांची जी काही जमीन आहे ते अन्य लोकांकडे हस्तांतरित करता येणार नाही या संबंधीचा कायदा झालेला आहे. जरी हा मार्गदर्शक तत्व आहे परंतु या संबंधीचा कायदा करण्यात आलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तो खटला कोणता होता? लिंगप्पा विरुद्ध महाराष्ट्र शासन 1985चा हा खटला होता. आयोग प्रश्न या संबंधी सुद्धा विचारू शकतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाला असणार. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? ठीक आहे, मूलभूत कर्तव्यांवर आपण आलेलो आहोत. कोणते मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाहीये असा आपला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे विज्ञान वृत्तीचा विकास करणे, दुसरं ऑप्शन आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे,
तिसरं ऑप्शन आहे मतदान करणे आणि चौथा ऑप्शन आहे राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान करणे. ओके, बघा आपण आता बोलू मूलभूत कर्तव्यांबद्दल. मूळ जी आपली राज्यघटना होती, या मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आधी बोललो की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे गव्हर्नमेंटला उद्देशून आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेलं आहे, परंतु मूलभूत कर्तव्य जे आहे हे मूलभूत कर्तव्य नागरिकांना उद्देशून टाकण्यात आलेलं आहे की नागरिकांना आपल्या देशाच्या प्रती कुठल्या प्रकारचे मूलभूत कर्तव्य आहे, त्यांना कोणकोणते कर्तव्य पार पाडावे लागतील ह्या संबंधीचे त्यामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. परंतु ह्या तरतुदी सुद्धा न्यायप्रविष्ट नाही आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तींनी जर आपल्या ह्या मूलभूत कर्तव्यांचा जर पालन केला नाही तर त्यासंबंधी न्यायालयामध्ये म्हणजे त्याच्यावर काही खटला चालवता येत नाही, त्यावर कुठल्याच प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल सुद्धा करता येत नाही. ठीक आहे, यासंबंधी खूप वेळा आपण आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबवर यासंबंधी खूप वेळा आपण चर्चा वगैरे सुद्धा केलेली आहे. ठीक आहे, तर डायरेक्टली मला सांगायचा अर्थ असा आहे की आधी मूलभूत कर्तव्यांचा आपल्या मुख्य जी राज्यघटना होती त्यामध्ये त्याचा समावेश नव्हता, परंतु 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती झाली, या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे 10 मूलभूत कर्तव्यासंबंधी कलम कोणती होती? कलम आहे 51A. फक्त ह्या एकाच कलमामध्ये हे 10चे 10 मूलभूत कर्तव्य जे त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे, आता हा समावेश मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात यावा या संबंधीची जी शिफारस आहे ती शिफारस सुवर्ण सिंग समितीने केली होती आणि त्या समितीच्या शिफारसींना एक्सेप्ट करत 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार मग त्यांना ऍड करण्यात आलं. ठीक आहे, स्टार्टिंगला 10 मूलभूत कर्तव्य होती, परंतु पुढे 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. हे 11वं मूलभूत कर्तव्य काय होतं? 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे आपले मुलं असतील तर त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे त्यांचे जे पालक किंवा पालक जे असतात त्यांचे वडील वगैरे जे काही असतात किंवा त्या म्हणजे जे काही ते मुलं असतात लहान, त्यांचे जे काही केअरटेकर्स असतात तर त्यांवर ते एका प्रकारचे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य जे आहे त्यांवर ठेवण्यात आलेले होते. ठीक आहे, तर 2002ची 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचे हे जे तत्व आहे हे तत्व आपण सोव्हिएत रशियाकडून स्वीकारलो आहे, ही सुद्धा माहिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे. मी सगळे तुम्हाला या ठिकाणी वाचून सांगणार नाहीये, ते तुम्हाला स्वतःला ते करायचंय. मी फक्त डायरेक्ट आपण आपल्या पर्यायांकडे वळूया आणि त्यानंतर त्याला डिटेल म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला काय पर्याय होता आपला? विज्ञान वृत्तीचा विकास करणे. विज्ञान वृत्तीचा विकास करणे हा मूलभूत कर्तव्य आहे का? हो. आपल्या राज्यघटनेमध्ये जे आपले 11 मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहे त्यापैकी 8वां मूलभूत कर्तव्य म्हणतो आपल्याला की प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक वृत्तीचा विकास करायला हवं. ठीक आहे, पहिला विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय? दुसरं ऑप्शन काय? सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे. बट ऑब्वियस आपल्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचं 9वं मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगतो की आपल्याला सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करायचेच आहे. ठीक आहे, दुसरं समाविष्ट होताच. तिसरं काय ऑप्शन? मतदान करणे. मतदान करणे हा मूलभूत कर्तव्य नाही. ठीक आहे, हा आपला राजकीय अधिकार आहे, लक्षात घ्या. हा मूलभूत हक्क सुद्धा नाहीये. ठीक आहे, मतदान करणे हा मूलभूत हक्क सुद्धा नाहीये आणि हा मूलभूत कर्तव्य सुद्धा नाहीये, हा आपला राजकीय हक्क आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपल्या या प्रश्नाचा उत्तर बनतो. चौथा पर्याय काय ते सुद्धा पाहून घेऊ. राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान करणे. ओके, आपल्या मूलभूत कर्तव्यांमधला पहिलाच मूलभूत कर्तव्य आहे जो आपल्याला सांगतो की राज्यघटनेप्रती आपल्याला निष्ठा राखायची आहे आणि राज्यघटनेतील ज्या काही आदर्श आहेत त्या आदर्शांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी मतदान करणे हा मूलभूत कर्तव्य नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आयोगाने 2013 मध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि यालाच उद्देशून इतरही प्रश्न आयोगाने वेळोवेळी विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके, पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेली आहेत? ओके, पुन्हा मूलभूत कर्तव्यांवर आधारलेला प्रश्न आणि 2017 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, कोणते मूलभूत कर्तव्य आहे आपले हे आपल्याला माहित करायचं आहे. काय? ग्रामपंचायतीचे संघटन करणे. ब आहे उत्पन्नाची विषमता कमी करणे. क देशाचे संरक्षण करणे. ड लष्करी सेवा बजावणे. ई आहे समान नागरी कायदा निश्चित करणे आणि फ आहे सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. ओके, आता आपण समजून घेऊ नेमकं की हे जे काही
अ पासून फ पर्यंत आपल्याला जे विधाने देण्यात आलेली आहे त्यापैकी मूलभूत कर्तव्य कोणकोणती आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. पहिलं विधान काय? ग्रामपंचायतीचे संघटन करणे. बघा हे कलम 40 शी संबंधित आहे, जे की आपले मार्गदर्शक तत्वे आहे. ठीक आहे, म्हणून पहिला अविधान चुकीचं आहे. ठीक आहे. ब काय? उत्पन्नातील विषमता कमी करणे. उत्पन्नातील विषमता कमी करणे हा सुद्धा मार्गदर्शक तत्व होतं. कोणतं मार्गदर्शक तत्व होतं उत्पन्नातील विषमता कमी करणे? 38(2) 44वी घटना दुरुस्ती, आपण आत्ताच बोललो. ठीक आहे, ओके. देशाचे संरक्षण करणे. देशाचे संरक्षण करणे हा आपला मार्गदर्शक तत्व नाही आहे, हा आपला मूलभूत कर्तव्य आहे. आणि 4थ्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे आपला, म्हणजे क हा एक मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, ओके. ड काय? लष्करी सेवा बजावणे. लष्करी सेवा बजावणे हा कुठल्याच प्रकारचा आपला मूलभूत कर्तव्य नाहीये. हा राष्ट्रीय सेवा बजावणे हा एक मूलभूत कर्तव्य होतं. ठीक आहे. ई काय? समान नागरी कायदा निश्चित करणे. समान नागरी कायदा निश्चित करणे म्हणजेच काय? आपण आता समान नागरी कायद्याबद्दल सुद्धा आपण आताच बोललेलो ना. समान नागरी कायदा निश्चित करणे हा आपला मूलभूत कर्तव्य नाहीये, हा सुद्धा आपला मार्गदर्शक तत्व आहे ते. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. मी आताच तुम्हाला सांगितलं, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हा आपला राजकीय हक्क आहे, मार्गदर्शक तत्व सुद्धा नाहीये, मूलभूत कर्तव्य सुद्धा नाहीये, मूलभूत हक्क सुद्धा नाहीये. ठीक आहे, काय ते आहे आपलं राजकीय हक्क. ठीक आहे, ओके. म्हणजे या ठिकाणी फक्त क जो आहे हा आपला एकच विधान आहे जो की मूलभूत कर्तव्याशी संबंधित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला या प्रश्नाचा उत्तर असणार आहे, फक्त क. आयोगाने 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय की मूलभूत कर्तव्य जर आपण बजावत जरी नसलो तर त्यावर आपल्यावर काही गुन्हा वगैरे दाखल होणार नाही. परंतु काही राष्ट्र असे आहेत की ज्यांमध्ये मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कान एवढाच त्यांना पॉवर देण्यात आलेला आहे. जसे की आपण जपानबद्दल स्पेसिफिकली बोलू. जपानमध्ये कसं आहे की त्यांच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीपासूनच मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या प्रकारे तुम्ही आपले मूलभूत हक्क घेता, म्हणजे सरकारने तुमच्यासोबत तुमच्या मूलभूत हक्कांवर म्हणजे रद्द करू नये किंवा तुमचा मूलभूत हक्क हिरावून घेऊ नये अशी तुम्ही अपेक्षा ठेवता, तर सरकारला सुद्धा तुमच्याकडून काही अपेक्षा असतात ना. म्हणजे सरकारला म्हणण्यापेक्षा देशाला तुमच्याकडून काही अपेक्षा असतात की तुम्ही देशासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. तर हे अशा प्रकारचे मूलभूत कर्तव्य जे आहे जपानमध्ये आहे, ज्यामध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य दोघांना एकाच टोपलीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ही पर्यंतची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. तर हे एवढे प्रश्न आतापर्यंत आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले होते. लेक्चर थोडंसं लेंदी होतं, तर मी अशी आशा करतो की आजचा हा लेक्चर तुम्हाला आवडला असणार. थोडंसं किचकट होतं तर तुम्हाला समजलं सुद्धा असणार. समजलं नसेल तर तुम्ही थोडंसं रिवाइंड करून सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता बघा असेच भरपूर सारे प्रश्न आपण घेत असतो. हे तर आयोगाने विचारलेले होते, यांवरच बेस्ड असे प्रश्न आपण बनवत सुद्धा असतो, ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला आपला विजन स्टडी ऍपवर करता येतं, ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारं स्टडी मटेरियल अवेलेबल होतं फ्रीमध्ये. याशिवाय तुम्हाला दररोजचे MCQ सॉल्व्ह करायला मिळतात, पेपर टेस्ट त्या ठिकाणी घेतली जातात. ते सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच केलेलं आहे. ठीक आहे ना. तर गुगल प्ले स्टोअरवर विजन स्टडी ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी दिलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्या सगळ्या फॅसिलिटीजचा उपभोग सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात. आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.